हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर सकाळचे 7 वाजलेले आहे. बाहेरचं झाडून वगैरे घेतलं, पाणी शिंपलं आणि किचन आवरली. त्यानंतर म्हटलं चला ही रूम आवरायची होती. तर किचन आवरून घेतली, दार बंद केलं तिकडलं, कारण माकड पुढे आहेत. तर ते बंद करूनच इकडे यावं लागते. तर या रूममधला पसारा आवरत होते. तर इथे ग्लास वगैरे पडलेले होते टेबलवर. म्हटलं ते उचलून घेते. आणि रुची रात्री दूध घेतलं तिने की इथे टेबलवर ते ग्लास ठेवत असते. तिला किती वेळा सांगते की बाहेर नेऊन ठेवत जा, पण तिचं नाही, घेतलं की तिथेच ठेवलं. आणि तो टेबल म्हणजे एक प्रकारचं तिचं डायनिंग टेबलच झालेला आहे. काही खायचं असलं की त्याच्यावर ठेवूनच ती खाते. पाण्याच्या बॉटल तिथेच ठेवते. दूध घ्यायचं असलं तर तिथेच घेते. ड्रायफ्रूट घ्यायचे असले तर तिथेच. आणि त्याच्यावर इतकं सामान झालेलं आहे ना. तर तिथे एक स्टँड पण आहे. त्याच्यामध्ये बरंच असं सामान असते, म्हणजे रोजचं जे हाताशी लागेल ते. तर तो टेबल तिचाच झालेला आहे. आणि सगळं तिने डायनिंग टेबलच करून ठेवला. तो म्हणायला हरकत नाही, एकतर सोफा नाही तर तो टेबल. तर त्यानंतर इथे हा सोफा आहे. म्हटलं चला तो आवरून घेऊया. तो आवरायला घेतल्यानंतर बेड आवरायचा होता. आणि आता इतकं आभाळ आलेलं आहे ना, आभाळ आलेलं आहे, त्यात हवा नाही. आणि आभाळ असं भरून आहे, पाऊस तर येत नाही, पण त्याच्यामुळे इतका उकाडा वाढलेला आहे, प्रचंड उकाडा. त्यातल्या त्यात काल लाईट कमीत कमी 5 ते 6 तास लाईट नव्हती आमच्याकडे, आणि तीही रात्रीच्या वेळेस. म्हणजे इकडे 6 की 5ला गेली तर रात्री 8:30 9:30लाच लाईट आली. आणि त्यात हवा नाही, तर इतकं उकाडा. आणि गॅसजवळ स्वयंपाक करताना फारच अशी गरमी होत होती. तर खूपच असं म्हणजे वातावरण चेंज झालेलं आहे. एकतर पाऊस आला तर बरं वाटते, नाहीतर थोडी हवा असली तर बरं वाटते. तर तसं पण होत नाही आहे. एकदम आभाळ असं भरून असलेलं ढगाळ वातावरण. आणि 2 ते 3 दिवस झाले ते तसंच वातावरण आहे. त्याच्यामुळे म्हणजे फॅन कंटिन्यू चालू ठेवावाच लागतो. थोडाही जरी बंद केला तरी खूप अशी गरमी वाढलेली आहे. आणि सकाळी पण तसंच वातावरण. सकाळी तरी थोडा गारवा राहायचा, पण आता सकाळी पण असं वाटत नाही. आणि दिवसभर तसंच वातावरण झालेलं आहे. कूलरची हवासुद्धा जाणवत नाही थंड. इतकं म्हणजे वातावरण चेंज झालं. तर त्यानंतर इथे चहा ठेवला. म्हटलं चहा होईपर्यंत बाहेर रांगोळी काढायची होती. तर आधी चहा ठेवून घेते, नंतरच रांगोळी काढायला घेते. आणि 2 ते 3 दिवस झाले बिना अद्रकाची चहा घेतली तर अजिबात मला चहा पिल्यासारखी वाटली नाही. कारण आणलेलं होतं, पण माझ्याच लक्षात नाही ते फ्रीजमध्ये होतं, आणि मला वाटलं की ते आणलंच नाही. आणि त्यामुळे मग मी पण परत बोलावलं नाही. पण जेव्हा अद्रकाच्या चहाशिवाय चहा काही बरी वाटत नाही. तर त्यानंतर इकडे भांडे वगैरे आणून ठेवले घासायला. भांडे घासले आणि म्हटलं आता हे जे आहे सगळं क्लीन करून घेऊया, कारण कपडे धुवायचे होते. तर इथलं जे आहे भाग आहे तो साफ करते. आता जेव्हा मी इथे सुरुवातीला राहायला आलेली होती नी, ती ही फरशीवर इतके डागं डागं होते, भयानक अशी, म्हणजे कलर चेंज होता, वेगळीच दिसत होती. आणि आता रोज वापर असल्यामुळे रोज ते सर्फ टाकून क्लीन करते, म्हणजे 2दा तरी क्लीन करते. म्हणजे सकाळी भांडे घासले तेव्हा, संध्याकाळी भांडे घासले तेव्हा. त्यानंतर हे घासून घासून खूप अशी स्वच्छ झालेली आहे, नाहीतर आधी खूप खराब होती. म्हणजे असेलही भाडेकरू आधी, असं नाही, पण काही तिकडे त्या साईडला भांडे घासायचे असं होत असेल. आता इकडे मी भांडे, कपडे, माझं सगळे कामं इकडेच होतात. त्याच्यामुळे मग ते रोजची वापर असल्यामुळे रोज ते क्लीन करावं लागतं. तर बघू शकता हे सगळं क्लीन केलेलं आहे. आणि स्वच्छ झालं ते, बिलकुल एकदम पांढरं झालं. नाहीतर आधी थोडेसे डागं असल्यामुळे थोडंसं पिवळसर दिसायचं कोपऱ्यातून म्हणा किंवा मध्ये. आणि ते डागं कशाचे होते माहिती नाही, जसे जंग चढल्यासारखे होते की वेगळेच होते, असं काहीतरी होते ते. तर त्यानंतर इथे कपडे सर्फमध्ये टाकले. आणि आता बाकीची कामे. तर भांडे वगैरे झाले, भांडे बाहेर नेऊन ठेवले आणि ते सगळं क्लीन केलं. आता कपडे धुवायच्या आधी म्हटलं ही रूम पुसून घेऊया, म्हणजे रूम पुसली की मग तिकडे कपडे धुवायला बरं होते. तर त्याआधी टी व्ही वगैरे पुसून घेतला. आणि आता हे सगळं आवरवर केलं की नंतर रूम पुसायला घेते. आणि हा जो सोफा आहे ना, तर सोफ्याची मला म्हणजे जागा आधी चेंज करायची होती, पण पुन्हा म्हटलं जाऊ द्या, आता काय 8-15 दिवसासाठी जागा चेंज करायची, इथेच राहू द्यायचा. कारण का कुणास ठाऊक या साईडला अजिबात फॅनची हवा येत नाही. वरती फॅन आहे, त्यामुळे या सोफ्याला वर जरी बसलं ना तर काहीच हवा लागत नाही, ना कूलरची ना फॅनची. त्याच्यामुळे मग म्हटलं इकडे या साईडला घ्यायचा असा विचार केला होता, पण म्हटलं जाऊ द्या, आता राहू द्या. तर त्यानंतर इथे ज्या पिलो होत्या त्या उन्हामध्ये नेऊन ठेवल्या. म्हटलं त्या उन्हामध्ये थोडा वेळ वाळतील, त्यानंतर फरशी पुसायला घेते. तर फरशी पुसायच्या आधी तर हे सगळं आवरूनच घ्यावं लागते, त्याशिवाय पुसता येत नाही. आणि ऊन आता भरपूर, म्हणजे असं उकाळा वाटत आहे. ऊनही म्हणता येणार नाही, पण ते एक वेळचं आभाळ साफ असलं आणि ती ऊन कडक असली तर ती वेगळीच जाणवते, आणि आभाळ असलं ना ती ऊन वेगळीच जाणवते. तर असं काहीचं वातावरण आहे. त्यानंतर इथे कपडे वगैरे धुवून घेतले. आणि आता कूलर भरायचा होता मला. कूलर तर इतका खाली होतो ना, दिवसातून 3 वेळा तर तो भरावाच लागतो, कारण लगेच कूलर पण सतत चालूच ठेवावा लागतो. सकाळी थोडा वेळ बंद राहतो,
इकडे कामं आटोपले की 12 ते 5पर्यंत तो कूलर चालूच असतं. नंतर संध्याकाळी परत 7ला चालू, थोडा वेळ ठेवते, नंतर बंद करते. परत मग इकडे 9-10ला लावला की रात्रभर तो सुरू राहतो. कारण या 2 दिवसामध्ये जास्तच वेळ ठेवावा लागत आहे, नाहीतर इतका वेळ ठेवत नाही. त्यानंतर कामं सर्व आटोपली आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर त्याआधी लक्षात आलं की दळण निवडायचं होतं. म्हटलं चला गहू वाळत ठेवूया. आणि या आठवड्यामध्ये दळण लवकरच संपलेलं आहे, कारण कमी दळून आणलं मी, 4 किलो आणलेलं होतं. तर हे असं जर काढून ठेवलं ना भांड्यामध्ये आणि उन्हात ठेवलं तर लक्षात येते, म्हणजे दळण आपल्याला निवडायचं आहे. नाहीतर जर वाळत नाही टाकलं आणि मग म्हटलं की आज निवडायचं, उद्या निवडायचं, मग ते काही लक्षातच राहून जात नाही आणि असं डोळ्यापुढे दिसलं की लक्षात येतं. म्हणून मी ते काढून ठेवते आणि थोडा वेळ उन्हामध्ये ठेवते. तसे तर गहू ते वाळवलेलेच आहे, असं काही त्याच्यामध्ये किडे वगैरे झाले नाही, सोंडे काहीच नाही. फक्त ते लक्षात येत नाही, कारण 2 दिवसापासून विचार करत आहे निवडायचं आहे. पण ते लक्षातच निघून जायचं. म्हणून म्हटलं नाही, आता लक्षात आलं तर गहू उन्हात ठेवायचे, नंतरच बाकी कामं. तर इथे स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाकामध्ये शेंगाची भाजी. आता हे शेंगा 2 ते 3 दिवसापासून आणलेल्या होत्या. म्हटलं चला आज करून घेऊया. आणि 10-15 मिनटं आधीच त्या बाहेर काढून ठेवल्या. लगेच त्या नॉर्मल झालं टेम्परेचर. नाहीतर मग खूप थंड असल्या की शिजत नाही. आणि लाईट नव्हती, त्याच्यामुळे फ्रीज बंदच होता. तर त्या नॉर्मल होत्या. म्हटलं ठीक आहे, आता ह्या करून घ्यायच्या. याच्यामध्ये एक बटाटा टाकलेला आहे. आता रुची तर ही शेंगाची भाजी खाणार नाही, तर तिच्यासाठी मसाल्याच्या पोळ्या करणार आहे, मसाला चपाती. याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, नक्कीच बघा. तर त्या करणार आहे, कारण दुसरी भाजी कुठली करायची हा प्रश्नच होता. आणि बटाटे पण नव्हते जास्त, 2च होते. मग म्हटलं तिला वाटलं तर ही भाजी खाईल, नाही तर ती पराठे खाऊन घेईल. तर तिच्यासाठी 3 ते 4 पराठे करणार, चपाती, भात आणि भाजी. वरण तर आता लावणार नाही आहे, कारण जास्त वरण कोणी खायला पाहत नाही. म्हटलं जाऊ दे, आता आज करत नाही तर सिंपलच करते. तरी ते भाजी करायची होती. तर शेंगा 2 ते 3 दिवसाआधीच मी त्या मोडून ठेवल्या. ऐनवेळी जर मग असं असलं ना तर करायला बऱ्या पडते, आणि मोडून ठेवल्या नसल्या तर मग ते वेळेवर मोडायचं म्हटलं की मग ते राहून जातं. आणि फ्रीजमध्ये जर त्या ठेवल्या आणि नंतर मोडायला घेतल्या ना तर त्या व्यवस्थित मोडल्या जात नाही. म्हणून मी आणल्या तेव्हाच मोडून घेते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते कॅरीबॅगमध्ये. असं जर गंजामध्ये ठेवलं ना तर थोडं सुकल्यासारख्या होतात त्या. तर त्यानंतर इथे बटाटा टाकला त्यामध्ये एक, आणि म्हटलं चला आता कांदे, मिरची, टमाटर सगळं चिरून घेऊया. तर कोथिंबीर तर आता संपत आलेली होती, अगदी थोडीच होती. तर ती भाजीमध्ये टाकू की नको टाकू हाच विचार करत होती, कारण की परत मला मसाल्याची भाजी करायची असली तर मग सांबार पाहिजे असतो. आणि शक्यतोवर संध्याकाळी मग मी मसाल्याची भाजी करेल. तर म्हटलं जाऊ द्या, सांबार राहू देते. आणि आता उद्या भाजीपाला आणायचा म्हटलं तर उद्या आहे गुरुवार, त्याच्यामुळे गुरुवारी तर भाजीपाला आणत नाही मी, कारण गुरुवारी मार्केट बंद असतं. आणि तो भाजीपाला मग कसं आदल्या दिवशीचा असतो तो मिळतो, जे फ्रेश राहत नाही. त्याच्यामुळे मग एक दिवस पुरायला हवं. तर अशा याच्याने मग आता काही टाकणार नाही यामध्ये, सिंपलच करते. आणि ही चवळीच्या शेंगाची भाजी फारशी मलाही आवडत नाही. जर कधी कधी आवडते, एखादी वेळा जर चांगली झाली तर आवडते, नाहीतर मग सहसा मलाही इतकी आवडत नाही. पण असं नाही की एकदमच आवडत नाही. पत्ताकोबी तर अजिबात आवडत नाही, पण ही भाजी खाऊ शकते. फक्त असं आहे की एकदम खूप आवडीने म्हणून खात नाही, खायची म्हणून खाते. असं म्हणजे काही काही भाज्या असतात अशा की ज्या खायचं म्हणून खाते, म्हणजे इतकी खूप आवड म्हणून नसते. तर तशाच प्रमाणे ही भाजी आहे. तर यापेक्षा मला गवाराच्या शेंगाची खूप आवडते. आणि आमच्याकडे रुची तर खात नाही. भाजी वगैरे झाली की म्हटलं चला आता चपात्या करायला घेते. तर त्याआधी इथे मुरमुऱ्याचा चिवडा केला, तो खात होती, कारण भूक लागलेली होती. म्हटलं चला काहीतरी भाजी व्हायची आहे आणि चपाती करायला वेळ होता, म्हटलं थोडा पोटोबा करायचा. त्यानंतर मसाले पराठे करायला घेतले. तर गरमी तर इतकी होत होती, आता विचारूच नका. फॅन अगदी कमी स्पीडवर लावला पण अजिबात हवा जाणवत नव्हती, आणि खिडकी ओपन केली तरीसुद्धा हवा नाही. तर म्हटलं चला लवकर चपात्या करून घ्याव्या. आणि असं वाटते की कधी कधी चपात्या होते आणि कधी कधी नाही, कारण एक वेळ भाजी भात आपला होऊन जातो बाजूला, म्हणजे फॅनच्या हवेत जाऊन बसू शकतो, पण चपात्या करताना तसं होत नाही. तर म्हटलं लवकर चपात्या करते, त्यानंतर बाकीची कामे. आणि जास्त काही नाही, 5-6 करायचे होते, म्हणजे 4 पराठे आणि आमच्या दोघांपुरत्या 4 किंवा 5 चपात्या. तर इथे सर्व लाटून घेतल्या आणि अशा पद्धतीने करत असते. म्हणजे चपाती मोठी लाटून घ्यायची, त्यावर जे बेसिक मसाले असतात आपले ते टाकायचे, जसं की कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट, आणि त्याला काय म्हणतात धने पावडर, थोडी कसुरी मेथी टाकली आणि मीठ. आणि मध्ये असे छोटे छोटे चाकूनी कट करायचे, म्हणजे काप करायचे, आणि फोल्ड मारून जी चुंबड असते त्याप्रमाणे रोल करायचा, आणि त्या पद्धतीने लाटून घेते. तर छान लेयर्स येतात आणि मुलीला खूप आवडते असे. भाजीला काही नसलं की ती मग असे पराठे खाते. आणि अगदी थोडं तेल लावून ते मी भाजून घेतले. तिला बोलली की तूप लावते, तिला अजिबात तुपाचं म्हणजे आवडते तूप, पण का कुणास ठाऊक आता ती नाही बोलली
की नको म्हणून, तर मग साधे तेलाने मी ते छान असे भाजून घेतले. तर चपात्या करायला जेवढा वेळ लागत नाही ना, ते पराठे करायला वेळ लागतो. याच्यामध्येच माझा वेळ गेला, म्हणजे 10 मिनटं 15 मिनटं तरी गेलेच गेले. आणि त्यानंतर इकडे सगळा स्वयंपाक झाला. म्हटलं चला गॅस ओटा क्लीन करूया, त्यानंतर जेवण. तर इथे सगळा ओटा वगैरे क्लीन करून घेते. त्यानंतर मग बाहेर जे कपडे होते ते आणायचे होते, ते म्हटलं नेऊन ठेवते, कारण ऊन इतकं गरम होतं की कपडे लगेच सुकले 1-2 तासामध्ये. आणि त्यानंतर संध्याकाळचे आता 5 वाजलेले आहे, नळ येण्याची वेळ. म्हटलं चला हे पाण्याचे भांडे सगळे घासून ठेवूया. परवा रात्री उशिरा नळ आले, त्याच्यामुळे जास्त पाणी भरलं नाही. हा ड्रम वगैरे भरायचा होता, कारण 8-10 दिवसापासून तो भरलेलाच नव्हता. तो पूर्ण खाली झाला. म्हटलं आता घासून घेते, म्हणजे नळ येईपर्यंत छान सुकून जाईल आणि नळ आले की लगेच भरायला बरं. आता नळाचा काही टायमिंगच नसतो, कधी लवकर कधी उशिरा, आणि नळामुळे मग कसं कुठं जाता येत नाही. तरच त्यानंतर इथे भांडे घासले. त्यानंतरच हे पाण्याचे भांडे घासायला घेतले. हे भांडे सगळे घासून झाले की नंतर मला भाजी निवडायची होती, आणि दिवस असा कामामध्ये कसा निघून जातो लक्षातच येत नाही. एकतर कसं पटकन कामं किचनमधले आटोपले की सहसा आम्ही इकडच्याच रूममध्ये असतो, आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवढी आपल्याला कूलरची हवा भेटली ना, मग त्याच रूममध्ये थांबावंसं वाटते. मग त्यामुळे हे भांडे मला सकाळीच घासायचे होते पाण्याचे, पण ते मी म्हणजे लक्षच नाही राहिलं. मग म्हटलं जाऊ दे, आता लक्षात आलं, आता घासून घ्यायचे. त्यानंतर ही भाजी होती चवळीची, काल आणली आणि पहिल्यांदाच आणली मी या उन्हाळ्यामध्ये. ही भाजी म्हणजे खूप आवडते आमच्याकडे. प्रत्येक ठिकाणी याला म्हणजे कुठे कुठे तांदळाची भाजी म्हणतात, तर आमच्या इकडे चवळीची भाजी बोलतात. तर ती भाजी म्हटलं निवडून घेते. सोबतच काकडी गाजर वगैरे आणलेले होते, तर ही आता निवडून ठेवली तर उद्या मग करायला बरी. आता ही भाजी सुकी पण छान होते, आणि बरेच जण अशी पातळ पण करतात, पण मला माहीत नाही, मी अजून तरी केली नाही. पण मी यूट्यूबवर 1-2 व्हिडिओ बघितले की पातळ भाजी होते म्हणून. तर असा विचार केला की एकदा तशी भाजी करून बघावं कशी वाटते ती. आता खातात की नाही खात ते, म्हणजे कुठलीही नवीन भाजी केली ना तर थोडी चव वेगळीच वाटते फर्स्ट टाईम जर केली तर. आणि खाणाऱ्यांचं काही ना काही असतंच, मग मग अशीच आधीचीच बरी वाटते जशी आपण करतो तशी, असं वाटते मग. तर असं त्यानंतर ही भाजी वगैरे निवडली, आणि काल आणली होती ना तर त्यातील म्हणजे बरीच भाजी मला थोडी खराब वाटली, कारण ही 1-2 दिवसाची भाजी असेलच, आणि फ्रीजमध्ये रात्री ठेवली, त्यात लाईट नव्हती, आणि तर थोडी खराब झाल्यासारखी वाटली. तर जेवढी चांगली निघाली तेवढी मी केली. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 1 दिवसानंतर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आता थोडं काही दिवस नंतर रेग्युलर व्हिडिओ येतील. आता थोडं जरा काम आहे त्याच्यामुळे. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.